राज्यात गाजत असलेल्या केतन अग्रवाल हत्याकांडाच्या तपासात आता महत्वाचे वळण आले आहे. सिया गोयल नंतर आता आरोपी चेतन चौधरीला देखील लोहगडावर नेऊन पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रमाचे रिक्रिएशन केलेत आहे. विशेष म्हणजे हत्येच्या दिवशी चेतनने घातलेली हुडी, कान टोपी आणि चेहऱ्यावरचा मास्क असा तोच पेहराव करून पोलिसांनी तपास केला. या तपासातून नेमके कोणते धागेदोरे समोर आलेत बघूया. केतन अग्रवाल हत्याकांडाच्या तपासात पोलिसांनी घटनास्थळी पुन्हा एकदा तपासाची पुनर्रचना केली. यापूर्वी आरोपी सिया गोयलला लोहगडावर नेऊन संपूर्ण घटनाक्रमाची पडताळणी करण्यात आली होती. त्यानंतर आता सह आरोपी चेतन चौधरीलाही घटनास्थळी नेण्यात आले. पोलिसांनी चेतनला हत्येच्या दिवशी घातलेला तोच पेहराव परिधान करण्यास सांगितले. हुडी, कानटोपी आणि चेहऱ्यावर मास्क घालून त्याच्याकडून संपूर्ण घटनाक्रम पुन्हा करून घेण्यात आला. तपासादरम्यान चेतन लोहगडावर कसा पोहोचला, सियाने त्याला कोणते इशारे केलेत, केतनला एकांत ठिकाणी कसे नेण्यात आले आणि त्यानंतर नेमके काय घडले याची सविस्तर माहिती पोलिसांनी तपासली. दरम्यान सिया आणि चेतन यांच्या जबाबात अनेक मुद्द्यांवर विसंगती आढळून आली आहे. दोघेही एकमेकांवर गंभीर आरोप करत असल्याने नेमका धक्का कोणी दिला हा तपासातील सर्वात महत्वाचा प्रश्न ठरला आहे. घटनास्थळी करण्यात आलेल्या पुनर्रचनेतून पोलिसांनी अनेक तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुरावे पडताळून पाहिले असून या तपासातून काही महत्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र पोलिसांनी अद्याप अधिकृत तपशील जाहीर केलेला नाही. तपास यंत्रणा आता फॉरेन्सिक पुरावे, मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज आणि दोन्ही आरोपींच्या जबाबांची सांगड घालत संपूर्ण घटनाक्रम उलगडण्याचा प्रयत्न करीत आहेत. केतन अग्रवाल हत्याकांडात सत्य नेमके काय आहे, धक्का कोणी दिला आणि हत्येचा कट कसा रचला गेला याचा उलगडा पोलिसांच्या पुढील तपासातून होणार आहे.